माझ्या पेठेतल्या सर्व माता पिता बंधू भगिनी मित्र मैत्रिणी, आज आनंद आहे इथे येण्यात. कारण जे तुम्हाला कळलंच की कसबा पेठेलाच मी माझी पेठ मानण्याचा प्रश्न नाही. माझं लहानपण गेलं इथे. सर्व आमचं साततोटी चौकात घर होतं आणि पलीकडे पवळे चौक, तसंच समोर सरळ गेलं तर दगडी पूल जिथे चालू व्हायचा तिथे त्यावेळी एक शाखा चालायची खाली. नंतर तो भराव घालून सगळं एकत्र झालं. त्यामुळे कसबा पेठेमध्ये येण्यात, कसबा पेठेतून इथे पोचलो. नाव जरी मंगळवार पेठ असलं पण विशेष आनंद आहे आज. आता माझं घर पुण्याच्या कोथरूड भागात आहे आणि कुठेही प्रवास सध्या करायचा असला तर माझ्या शब्दात ईश्वर कृपेने माझ्याकडे चालकासहित गाडी आहे. तर मागच्या सीटवर बसून मी काहीतरी वाचत तरी बसतो किंवा काही महत्वाची पॉडकास्ट असतील किंवा असं काम चालू असतं काहीतरी. पण आज मी लकडी पुलाच्या नंतर जे रस्ता वळतो तिथे मी वाचन बिचन सगळं बंद केलं आणि मान वर करून फक्त पाहत होतो. तसं कसबा पेठेचं म्हणून क्षितिज बदललंय, पण अर्थात नजरेसमोर ना असं इंच काय घेऊन बसल्यात, मिलीमीटर मिलीमीटर सरकत होता की ही तांबट आळी गेली, ही व्यवहार आळी गेली, पलीकडे तिकडे फणी आळी होती आणि आमच्या घराला लागून साततोटी चौक म्हणजे त्यावेळी पोलीस चौकी होती तिथे. जुना काळ नवा काळ भैरवनाथ. मी आई बरोबर लहानपणी आधी आम्ही ज्या सिद्धेश्वर मंदिरात बसलो होतो तिथे पण आलेलो आहे मी, किंवा नंतरच्या काही काळामध्ये त्या सिद्धेश्वर मंदिरात सभा पण झाल्या. वेळेअभावी मी तुम्हाला 1.5 ओळीमध्ये, मात्र मुद्दा मोठा आहे पण जरा वेळेअभावी तो पूर्ण करतो 1.5 ओळीत. कसबा पेठेने मला घडवलंय असं मी हे नेहमी सांगतो की कसबा ही पेठ नाहीये, विद्यापीठ आहे. मी सांगितलं हे धडा काय देतं विद्यापीठ, तर आई त्यांनी मला मारलं म्हणून आपण आपल्या घरी रडत जायचं नसतं. साले तेरे में अगर दम है, तुझ्या मनगटाच्या हिमतीवर प्रश्न सोडव. कसबा पेठ विद्यापीठाचा धडा काय, मी ज्याला मारीन तो त्याच्या घरी रडत गेला पाहिजे की आई अविनाशने मला मारलं. आणि सुदैवाने लहानपणीच मंदिरांची पण संगत लागली. आमच्या घराच्या बरोबर समोर राम मंदिर, जोशीराम मंदिर. उजवीकडे थोडं चालत जाऊन वळलं तर त्वष्टा कासार. त्याच्या आधीच्या गल्लीत डावीकडे कसब्यातल्या गणपतीचं पण नाव गुंडाचा गणपती. एवढंच आहे की तो गुंड कसब्यातला गुंड नाही, पेशवा इथला एक सरदार होता गुंड म्हणून, त्यांनी ते गणपतीचं मंदिर. पण मी काकड आरतीला पहाटे पूर्वी तिथे लहानपणी गेलेलो आहे. आणि पुण्याचं ग्रामदैवत शिवाजी महाराजांनी स्थापना केलेली सोन्याचा नांगर जिथनं फिरवला तेव्हा कसबा गणपती. तर मी लहानपणी कीर्तनं पण भरपूर ऐकली. मला आजपर्यंत आणि कायम लक्षात असतं की मी सुभाष बाबूंचं चरित्र आयुष्यात पहिल्यांदा कसबा गणपती मंदिरात न चुकता 1 महिना ठरलेल्या वेळी जाऊन कीर्तनात ऐकलंय. हरिभक्त परायण दाते गुरुजी म्हणून होते. माझ्या नजरेसमोर प्रतिमा आहे अजून त्यांची. गोरेपान होते, उंच होते, पांढरं शुभ्र धोतर आणि कुर्ता. मी तुम्हाला एवढं सांगतो की लालकृष्ण अडवाणीजींकडे बघताना मला नेहमी ते कीर्तनकार आठवायचे. त्यामुळे मला जो कमी वेळात मुद्दा पूर्ण करायचा आहे तो काय आहे की कसबा पेठेने मला हात उचलायला शिकवलं, आवाज पण उठवायला शिकवलं. पण कशासाठी हात उचलायचा हे मंदिरातल्या कीर्तनांनी शिकवलं. आणि आता
जूनमध्ये लोकसभेचे निकाल आले, आता महाराष्ट्राची विधानसभा आहे, तिचा सगळ्या देशावर परिणाम असतोच आणि त्यातलं आपलं कर्तव्य मतदान करणे आणि उघड्या डोळ्यांनी आणि योग्य मतदान करणे. मला तर वाटतं या सभागृहात बसलेल्या कोणाला हे सांगायची गरज नाहीये. पण प्रदीपही जसं म्हणत होता, माझा एक जीवलग मित्र, त्याला तिकडे पुढे खडकवासला मतदारसंघात जायचं होतं. तेव्हा तुम्हा सर्वांशी आज बोलताना तर आनंद आहेच आहे. तो आनंद या 3 कमालीचं सात्विक नृत्य ज्यांनी सादर केलं, मतदान त्यांनी वाढवला तो आनंद. आज दिवसभर बहुधा तुमच्यातल्याही अनेकांचं लक्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे असणार आहे. माझंही होतं. हा, रात्री आपल्या भारतीय प्रमाण वेळेत 4 वाजता, पहाटे 4 मतदानाची वेळ संपते त्यांची, आणि ते त्यांचे स्टँडर्ड टाइम्स खूप आहेत ना. मुद्दा हा आहे की डोनाल्ड ट्रम्पचा विजय झाला नुसता नाहीये, त्यांच्या लोकशाहीच्या दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पार्टीचं बहुमत आलं. तर मग तो आता एक मेसेज आहे, ज्यांनी भारताशी पंगा घेतलाय अशा कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रुडोला. मुळात होताच की बेटा बचके रहना, भारताशी वाकड्यात शिरतोयस, आणि हा भारत काय पूर्वीचा आता बावळट भारत राहिलेला नाही. तो आता आरेला कार्य करणारा, म्हणजे कसबा पेठेचे संस्कार घेतलेला भारत. तर तू बेटा बचके रहना. कॅनडातनं आता सुद्धा रिपोर्ट्स येतातच आहेत की हारणार आहे तो येणारी निवडणूक, आणि मग अमेरिकेत ट्रम्पच्या विजयाचे परिणाम कॅनडावर पण होणार आहेत. त्यामुळे जस्टिन ट्रुडो नी ड्रग टोचून घेतलेले असणार आहेत. बांगलादेश, 5 ऑगस्टला शेख हसीना वाजेद यांना जीव वाचवण्यासाठी यावं लागलं पळून. त्या दिवशी संध्याकाळी मी म्हणलो होतो की ही भारताला नोटीस आहे. प्रश्न नुसत्या बांगलादेशाचा नाही, ही भारताला नोटीस आहे. बांगलादेशातल्या आणि पाकिस्तानातल्या हिंदूंवर अत्याचार तर 16 ऑगस्ट 1946 या तारखेलाच चालू झाले. आधी होते, पण एक निर्णायक टप्पा, कत्तली, आया बहिणींच्यावर बलात्कार, सक्तीची धर्मांतरणं, पुढे फाळणी, पण त्यांनी संपलं नाही आणि अखंड चालूच आहे. आपल्याला आपल्या देशातला मीडिया सुद्धा हे साधं सांगत नाही की पाकिस्तानची राज्यघटना इस्लामिक आहे. जी काही आहे ती, पाकिस्तानमध्ये 3 राज्यघटना आल्या, 4 मोडून पडल्या. सध्या त्यांना पण लक्षात नसेल की ते कुठल्या राज्यघटनेनुसार कारभार करतात. आपल्याकडे जसं काही उमेदवारांना सध्या ते नेमक्या कोणत्या पक्षात आहेत हे लक्षात राहणं अवघड जात असणार आहे, तसं पाकिस्तान्यांना आणि त्यांच्या राजकीय पुढाऱ्यांना की नेमकी राज्यघटना कोणती आहे, पण कोणती असली तरी पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र आहे. आपला मीडिया, तथाकथित बुद्धिवंत आपल्याला हे नीट सांगत सुद्धा नाही. मध्ये जे नागरिकत्व सुधारणा आलं आणि अंमलबजावणीला वेळ लागला खरं म्हणजे, तरी अजून जी पूर्ण टॉप गिअर मध्ये चालू व्हायला पाहिजे ती अजून झाली नाहीये. पण त्याही वेळेला आपल्याला मीडिया आणि बुद्धिवंतांचा एक फार मोठा घटक आहे की जो काव करत किंवा भुंकत ही कशी जातीयता आहे, हे कसं संकुचितता आहे, त्यांच्या लेखी हिंदू म्हणजे जातीय, हिंदू म्हणजे संकुचित, हे त्यांचं जे भुंकणं किंवा कावकाव आहे त्याच्यात ते इतका साधा मुद्दा सांगत नव्हते की पाकिस्तानची राज्यघटना, बांगलादेशची राज्यघटना इस्लामिक आहे. आणि त्याचा सोपा अर्थ आहे की फक्त इस्लामलाच तिथे अधिकृत मान्यता आहे, नॉन मुस्लिमना कसलेही अधिकार नाहीत. त्यांना त्यांचा धर्म पाळायलाही अधिक परवानगी नाही. नुसतं नाहीये, मला वेळेअभावी इतके मुद्दे थोडक्यात सांगावे लागणार आहेत. पाकिस्तान श्वास रोखू नये का, पाकिस्तानच्या राज्यघटनेत आणि त्यांच्या कायदा व्यवस्थेत ही तरतूद आहे की एखाद्या मुसलमानाकडनं जर एखाद्या नॉन मुसलमानाचं मर्डर झाला आणि तो जर कोर्टात सिद्ध करू शकला
की त्या नॉन मुस्लिमला मुसलमान करण्याच्या प्रयत्नात हा मर्डर झालाय तर तो निर्दोष. ही कायदा आणि राज्यघटनेतली तरतूद आहे की तर तो निर्दोष. आणि काय स्थिती झाली पाकिस्तान बांगलादेशातल्या हिंदूंची की त्यांच्या पाठीशी शासन संस्था पण नाही आणि जमिनीवरच्या गावागावातले धर्मांध मुस्लिम टपलेलेच की तुला कन्व्हर्टच करायचंय, बऱ्या बोलानी हो, नाही तर तुझ्या आया बहिणींचे अब्रू लुटायचे. 1950 मध्ये एक नेहरू लियाकत करार झाला होता. पाकिस्तानचा पंतप्रधान लियाकत अली खान. करारात म्हटलं होतं की दोन्ही देश आपापल्या अल्पसंख्याकांची योग्य ती काळजी घेतील. आणि काय घेतली गेल्या 75 वर्षात काळजी पाकिस्तान, आधीचा पूर्व पाकिस्तान, आता बांगलादेशनी काय घेतली काळजी? तर फाळणीनंतरच्या पश्चिम पाकिस्तानात हिंदू लोकसंख्या 10% थोडी कमी एवढी उरली होती. फाळणी लोकसंख्येची व्हायची ती दुःखद अदलाबदल, कत्तली, बलात्कार, मंदिरं तोडणे सगळ्यानंतर जे पाकिस्तान उरलं त्याच्यात मुसलमान होते 9 पॉइंट काहीतरी 10च्या थोडं खाली. आणि 1947 नंतरचा जो भारत आहे, पाकिस्तानातले हिंदू 9 पॉइंट काहीतरी 10%च्या खाली होते. आणि फाळणीनंतरचा जो भारत आहे त्यातले मुसलमान सेम 9 पॉइंट काहीतरी टक्के. आज काय चित्र आहे? पाकिस्तानातले हिंदू जवळजवळ संपत आले, खतम होत आले, एक नाही अर्ध्या टक्क्याच्याही खाली आले. आणि हे मी नाही, 100 चूहे खाके बिल्ली चली हाज, तसं सगळं करून झाल्यावर पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान हे बोललेला आहे, पंतप्रधान असताना बोललेला आहे की पाकिस्तानातल्या हिंदूंवर अत्याचार झाले, आया बहिणींच्यावर अत्याचार झाले, त्यांना पळवून नेण्यात आलं, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, त्यांची सक्तीने मुसलमानांची लग्न. हेही सांगतं बरं का की पाकिस्तानच्या कायद्यात आहे की तरुण मुलीला नेलं पळवून, बहुती सगळे गुंड आहेत आणि ते कलमा पडणे 2 ओळी असतात. तर जर जज तो मुल्ला मौलवी त्याच्या उपस्थितीत त्या मुलीच्या तोंडून ते वदवलं, कोणीतरी तिचा हात धरून पण घेतली सही, तर पाकिस्तानचं कोर्ट म्हणतं की आता तिने इस्लाम कबूल केला, आता ती मुसलमान झाली, आता काही करता येणार नाही. मी जगातल्या काही हिंदू अधिवेशनांना उपस्थित राहायची मला संधी मिळालेली, तिथे पाकिस्तानातल्या हिंदूंशी मला बोलायचं दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे. आणि भयानक आहेत कहाण्या. वस्तुस्थिती आहे की 75 वर्षात पाकिस्तानातला हिंदू खतमच झाला जवळजवळ. पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेश, फाळणीनंतर तिथे हिंदू लोकसंख्या 31% होती. आजच्या तारखेला ती 8 पॉइंट काहीतरी टक्के आहे. आणि अत्याचार रोज चालू आहे, मंदिरं तोडणं रोज चालू आहे. आत्ता कुठे पहिल्यांदा हे घडलं की 5 ऑगस्टला शेख हसीना वाजेद बांगलादेशातनं त्यांना जीवानिशी पळून यायला लागल्यावर भारत सरकारने अधिकृत आवाज तरी उठवला की बांगलादेशातल्या हिंदूंची सुरक्षितता सांभाळली गेली पाहिजे. आधीच्या सरकारांनी त्यांची जी काही सेक्युलर समाजवादाची हातभट्टी ढोसलेली असेल त्यापायी त्यांनी जणू, अरे तुम्ही बांगलादेश पाकिस्तानातल्या हिंदूंचं काय घेऊन बसलायत, भारतातल्या हिंदूंबद्दल बोलणं म्हणजे सुद्धा काहीतरी जातीयतावाद, संकुचितता, हे यांनी अक्कल पाजळली संविधानाच्या चौकटीतली. ती विकृतीचं हेही मी थोडक्यात तुमच्याशी बोलताना बोलणारच आहे. पण बांगलादेशातले हिंदू आज आले 8 पॉइंट काहीतरी टक्क्यावर आणि तरी त्यांच्यावर दिवस रात्र अत्याचार चालू आहे. शेख हसीना वाजेद यांच्या जागी जो आला तो अधिकृत स्वतःला राष्ट्राध्यक्ष म्हणून घेऊ शकत नाही, ती त्यांच्या राज्यघटनेतली तरतूद आहे म्हणून. पण बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर हा म्हणला की ते हिंदू म्हणून नाही होत आहेत, त्यांनी आवामी लीगला पाठिंबा दिला होता म्हणून त्यांच्यावर अत्याचार होत आहे. हा नोबेल पुरस्कार विजेता बरं का, हा बँकर आहे, बहुधा वय झालं त्याचं. आणि ते घडवण्यामागे त्यावेळची अमेरिका आहे, ते डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकेतला, तो राष्ट्राध्यक्ष जो बायडन पण, त्याच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस की जी काय भारतीय बेते अजिबात नाहीये.
आई होती भारतीय, ती फार तर एवढं मान्य आहे. कमला हॅरिस अजिबात भारतीय नाही आणि कमला हॅरिसची डेमोक्रॅटिक पक्षाची धोरणंही भारताला अनुकूल नाहीत. पण त्यांनी बांगलादेशात रेजिम चेंज, सत्ता बदल घडवून आणला की जो भारत विरोधी आहे. आणि मग तो मोहम्मद युनूस पहिला भेटायला गेला जो बायडनला. त्यांची ती जी गळा भेट आहे तो फोटो जर तुम्ही पाहिला असेल नसेल मला कल्पना नाहीये, की असं जो बायडननी मोहम्मद युनूसला आपला लहानपणचा जिवलग मित्र भेटल्यासारखी मिठी मारली. आणि मोहम्मद युनूस वर्णन करतो की ते बांगलादेशचं दुसरं स्वातंत्र्य आहे. पण राष्ट्राध्यक्ष पदासारख्यावर असलेल्या व्यक्तीचं वाक्य विचारात घ्या तुम्ही, की हा काय म्हणतोय की बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार धर्माच्या कारणाने होत नाहीये, त्यांनी अवामी लीगला पाठिंबा दिला म्हणून होत आहे. तर मी 4 ओळीत फेसबुकवर मांडलं होतं की आता सेम लॉजिक जर मग भारताला वापरायचं झालं की कोणा विशिष्ट घटकावर जर होत नाहीयेत बरं का, भारतात काय मुस्लिमांच्यावर अजिबात अत्याचार होत नाहीयेत, पण जर कधी दुर्दैवाने झाले, ऍक्च्युली ते भारतीय म्हणजे हिंदू मन आहे म्हणूनच होत नाहीयेत, भाग्य समजायला पाहिजे त्यांनी. पण उद्या भारतातला जर कोणी नेता म्हणायला लागला की नाही नाही मुस्लिमांवर मुस्लिम आहेत म्हणून नाही अत्याचार होत आहेत, ते काँग्रेसला पाठिंबा देत आहेत म्हणून होत आहेत, स्ट्रॅटेजिक वोटिंग करतायत म्हणून होत आहेत, वोट जिहाद करतायत. सलमान खुर्शीदची भाची बोलली लोकसभा निवडणुकीच्या वेळी, सलमान खुर्शीदची भाची पब्लिक मीटिंग मध्ये बोलली की वोट जिहादची वेळ आलेली आहे. भारतातलं मुस्लिमांच्या लोकसंख्येतलं प्रमाण फाळणी आणि 1947च्या वेळचं जे 9 पॉइंट काहीतरी होतं ते आज 14 पॉइंट काहीतरी वर पोचलंय. आणि फाळणीच्या नंतरच्या भारतात जे हिंदू 88% होते ते 78%वर आलेले. आपल्याला बेसावतपणाचं फारच मोठं कातडं डोळ्यावर ओढून जगावं लागेल की नाही नाही सगळं कसं नीट चाललंय. हा रस्ता हिंदूंच्याही आणि भारतीय संस्कृती हजारो वर्ष इथे जी चालत आली तिच्या विनाशाकडे जातो. एक वरिष्ठ IAS अधिकारी SY कुरेशी, माझी त्यांची वैयक्तिक पण ओळख आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं पॉप्युलेशन मिथ असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि पुस्तकभर त्यांनी काय म्हणलंय की ही मुस्लिम लोकसंख्या भारतात प्रमाणाबाहेर वाढतीये हा खोटाच प्रचार आहे. आणि आकडे त्यांनीच दिलेत. हा दर 10 वर्षांनी जी जनगणना होते त्याच्यातले आकडे त्यांनीच दिलेत. मी त्यांनी दिलेले सुद्धा आकडे सांगतोय की स्वातंत्र्याच्या वेळची 9 पॉइंट काहीतरी मुस्लिम लोकसंख्या आता पोहोचली 14 पॉइंट काहीतरी. आणि ते म्हणतात की या तऱ्हेने चालू राहिलं तर 21व्या शतकाखेर ती 18 पॉइंट काहीतरी टक्क्यावर जाईल. तरी माझा एक साधा प्रश्न आहे की हे चालेल का? याला लोकशाही सुरक्षित आहे म्हणायचं का? याला संविधान सुरक्षित आहे का म्हणायचं का? मी तुमची आजच्या संध्याकाळी बहुधा काही काळजी वाढवणारे, फक्त मी आत्मविश्वासाने सांगतोय की उपाय पण सांगणार आहे. भारतामध्ये सरासरी 5 वर्षांनी एकदा एक सर्व्हे होतो, त्याचं नाव आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे असं नाव आहे त्याचं, NFHS नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे. तर तो काही काळ झालाय आता 5वा आला बाहेर, 5वा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे बाहेर आला. तो असं दाखवून देतो की 2001 ते 2011च्या 10 वर्षांमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढीचा वेग 2.9 वरनं 2.6 वर आला. तरी याचा सोपा अर्थ सांगतोय मी. ही पण शास्त्रीय संज्ञा आहे, टोटल फर्टिलिटी रेट, TFR असा शब्द येतो, टोटल फर्टिलिटी रेट. सोप्या भाषेत सांगायचं तर एक आई सरासरी किती अपत्यांना जन्म देते ह्याचा तो आकडा आहे. आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 हे सगळे सार्वजनिक जीवनात आहेत रिपोर्ट, ते दाखवून देतात की 2001 मध्ये मुस्लिम TFR म्हणजे एक सरासरी मुस्लिम आई 2.9 अपत्यांना जन्म देत होती. तर आता NFHS 5 दाखवून देतो की आता ती 2.6 अपत्यांना जन्म देते. आणि मग मी जी तथाकथित डावी स्वतःला उदारमतवादी म्हणवणारी, ती काय उदारमतवादी अजिबात नाहीये, पण त्या वृत्तपत्रांचे मथळे सांगतोय तुम्हाला मी. हा पहिल्यांदा ज्या दिवशी जाहीर झाला त्या दिवशीचा मथळा होता, ड्रास्टिक रिडक्शन इन मुस्लिम पॉप्युलेशन ग्रोथ रेट, ड्रास्टिक रिडक्शन.
2.9 वरनं 2.6. तुमच्यातले किती जण सावध व्हायला सुरुवात झाली मला माहिती नाही, कारण मीडिया आणि तथाकथित बुद्धिवंत फार यशस्वीरित्या आपल्यापासून जे लपवून ठेवतायत तो म्हणजे हिंदू स्त्रीचा टोटल फर्टिलिटी रेट काय आहे. तर त्याच NFHS 5 मध्ये तो आहे 1.9. 1.9. लोकसंख्येचं शास्त्र सांगतं की 2.1 ला लोकसंख्या स्टेबल होते. TFR टोटल फर्टिलिटी रेट जर 2.1 असेल तर त्याचा अर्थ लोकसंख्या स्टेबल. आणि आता भारताचा डंका वाजवला जातोय की हे भारताने साध्य केलंय. स्टॅटिस्टिक्स बरोबर आहे की भारताचा आता सरासरी टोटल फर्टिलिटी रेट 2.1 वर आलाय, पण त्यातल्या मुस्लिम टोटल फर्टिलिटी रेट 2.6 आहे, हिंदू फर्टिलिटी रेट 1.9 आहे. तर त्याचा अर्थ आहे की इथून पुढच्या काळात आहे असं जर चालू राहिलं तर इथून पुढच्या काळात नेट हिंदू लोकसंख्या कमी होणार. आपण लोकसंख्या वाढीचा वेग 2.1 गाठला तर याचा अर्थ आहे की आता लोकसंख्या भारताची स्टेबल होणार. ती साधारण आता 145 कोटी वगैरे आणखी 2-4 कोटी वाढून, पण हे बरोबर आहे लोकसंख्याशास्त्रानुसार. पण त्याचा अर्थ आहे की ओके ती एकूण राहणार 145 कोटी, पण त्या 145 कोटीतले हिंदू कमी होत जाणार. पुढच्या 1-2 पिढ्यांमध्ये मुसलमान वाढत जाणार आहेत. परिणामाचा कोणीही करावा विचार करावा की हे हवंय का, हे चालणार आहे का, यांनी संविधान आणि लोकशाही सुद्धा सुरक्षित राहणार आहे का. तर उत्तर, पहिली तर गोष्ट आहे, उत्तर आहे समान नागरी कायदा उद्या सकाळी लागू झाला पाहिजे, उशिरात उशिरा. की कुठलाही समाज असो, मुस्लिम सकट, या देशामधलं तुमचं जे चालचलन आहे ते या देशाच्या कायद्यानुसार चालेल, शरियानुसार नाही. हे काही काळापूर्वी सुदैवाने योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात बोलले. मला एक दिसतंय जरा आशेचा किरण की ते असं काहीतरी एकच वाक्य बोलतायत, पण ते असं इतकं भिडणारं वाक्य बोलतायत की चित्रच बदलून जातं त्या एका वाक्यात. उत्तर प्रदेशमध्ये असदुद्दीन ओवैसी गेला, ठिकठिकाणी प्रचार सभांमध्ये बोलला. तुम्ही त्याची क्रूर हिम्मत लक्षात घ्या. मी शब्द क्रूर हिम्मत वापरतोय की हा काय बोलतोय, त्याच्या क्लिप्स पण आहेत. काय किती झोपेत राहायचं आपल्याला असं मी म्हणणार आहे सगळ्या हिंदू समाजाला की असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेशमध्ये सरकार बीजेपीचं आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रामध्ये सरकार NDA, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओवैसी उत्तर प्रदेशातल्या सभेत काय बोलतो, हे वाक्य आहे बरं का, जसंच्या तसं सांगतोय. जब मोदी नहीं होगा, जब योगी नहीं होगा, तब तुमको बचाने कौन आएगा. म्हणजे ह्याला पहिले हिंदी उर्दू भाषा पण कान पकडून शिकवली पाहिजे की बेटा पहले सही ढंग से तहजीब सीखो. की तुला तुझ्या आईबापांनी देशाच्या पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्री बद्दल आदराने बोलायला शिकवलं नाही होय. मोदी नाही होगा, योगी नाही होगा. पण ह्यांची क्रूर हिम्मत आहे की हे सांगण्याची जाहीर याच्यात की त्यावेळी तुम्हाला वाचवायला कोण येतं बघू दे. आणि ओवैसी अनेक सभांच्या मध्ये बोलला 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 बडबडला. काय ते योगी एकदाच बोलले, त्यांचं वाक्य आहे देश संविधान से चलेगा शरिया से नहीं. एका वाक्यात सगळा विषय संपवला की देश संविधान से चलेगा शरिया से नहीं. बिलकुल मुस्लिम पुरुषाला 4-4 लग्न करायला परवानगी कशाबद्दल आहे, का म्हणून आहे. आणि मग जे स्वतःला पुरोगामी सेक्युलर समाजवादी म्हणवतात त्यांना ह्याच्यात स्त्रीचं शोषण दिसत नाहीये. बुरख्याची सक्ती, तरी तलाक विषयक कायदा मोदी सरकारने केला, त्यातल्या निदान तोंडी तलाक मधनं आपल्या मुस्लिम आई बहिणींची सुटका तरी झाली. नाही तर आधी हे तथाकथित डावे सेक्युलर समाजवादी या सगळ्या गोष्टींचं समर्थन करत होते. लोकसंख्या वाढीच्या वेगामागे ते आहे की आम्ही कुटुंब नियोजन करणार नाही. का, आमच्या धर्मग्रंथात सांगितलेलं नाहीये. आमच्या कुराण, हादीस आणि शरिया ह्याच्यामध्ये कुठे सांगितलेलं नाहीये. 4 लग्न मात्र करणार. मग पुण्यातलेच एक मुस्लिम पंडित होऊन गेले, ते माझे मित्र होते, आज नाहीत आपल्यात, पण ते म्हणाले की
शरियात म्हटलंय 4 लग्न करायला परवानगी आहे, पण बहुसंख्य मुस्लिम पुरुष करत नाहीत 4 लग्न. तर मी त्यांना म्हणालो होतो की जर नाहीतच करत आहेत ना, मग ते तरतूद तरी कशाला पाहिजे. समान नागरी कायदा बाबासाहेब आंबेडकरांना 26 नोव्हेंबर 1949 ला हवा होता, पण घटना समितीच्या काही सदस्यांनी विरोध केला. विरोध करणाऱ्यात काही मुस्लिम सदस्य होते. मी हे सांगतोय की समान नागरी कायद्याला सपोर्ट करणारे पण घटना समितीवरचे मुस्लिम सदस्य होते, जे सांगत होते की समान नागरी कायदा झाला पाहिजे, आमचा विरोध नाही. मध्ये एका अमेरिकन एजन्सीने सर्व्हे केला भारतात. त्यांना असं दिसून आलं की 43% मुस्लिम लोकसंख्येचाच मुळी समान नागरी कायद्याला सपोर्ट आहे, किंवा त्यांना सुद्धा वाटतं की समान नागरी कायदा व्हावा. खरी राज्यघटनेचं रक्षण केव्हा होईल? समान नागरी कायदा ही त्याची मुख्य परीक्षा आहे. कारण लक्षात घ्या की अन्यथा तिथपर्यंत काय, धर्माच्या आधारावर भेद केले जातात. राज्यघटनेचं कलम 14, 15, 16 आहे की धर्माच्या आधारावर भेद केले जाणार नाहीत, पण ते नुसतं वाक्य आहे. प्रत्यक्षात धर्माच्या आधारावर भेद आहेत. प्रत्यक्षात मुस्लिमांना, ख्रिश्चनांना धर्माच्या आधारावर वेगळा कायदा लागू आहे. आणि अनेकांना माहिती पण असेल, पण मी आज विषयाला, मुद्द्याला धरू नये म्हणून आठवण करून देतो की राज्यघटनेत तरतूद आहे की सरकार हिंदू संस्था ताब्यात घेऊ शकतं, मुस्लिम आणि ख्रिश्चन संस्था ताब्यात घेऊ शकत नाही. ही राज्यघटनेतली तरतूद आहे. हे सांगतोय मी की मंदिरं सरकार ताब्यात घेऊ शकतं, त्यावर त्यांना हवी ती समिती नेमू शकतं. मग त्यापायी आपल्या मंदिरांच्या समित्यांवर ज्यांची हिंदू धर्म, हिंदू विचारावर नाहीये श्रद्धा, श्रद्धा तो दूर की बात आहे, अभ्यास पण नाही त्यांचा, पण ते त्या समित्यांवर उरावर येऊन बसतात. उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी अखिलेश यादव मुख्यमंत्री होते, ते कुंभचं वर्ष होतं, महाकुंभ प्रयागराजचा. तर त्या महाकुंभच्या समितीचा प्रमुख नेमला अखिलेशनी आझम खानला, की जो गुंडच आहे बरं का, जो गुंड आहे, जो धर्मांध आहे, हे स्पष्ट सांगतोय. योगी येईपर्यंत यातले अनेक तिकडे प्रचंड गुंडगिरी करतच होते. तिकडे त्या मुख्तार अन्सारीला अटक झाली. आणि मी जाता जाता माझा आनंद सांगतोय की म्हणजे ते मुख्तार अन्सारीला ज्यांनी अटक केली तो चाणक्य मंडलचा विद्यार्थी आहे. पण ग्रीन सिग्नल यावा लागतो, पॉलिटिकल विल आहे ती, तो ग्रीन सिग्नल यावा लागतो. आणि मग मुख्तार अन्सारीने आता उत्तर प्रदेशात धाक आहे की तू बेटा बच के रहना, आणि तरी बहराईचला हिंदू मिरवणुकींवर दगडफेक होते. संविधान, तर संविधानचं खरं रक्षण आहे समान नागरी कायदा पण लागू झाला पाहिजे आणि मंदिरं सरकारच्या तावडीतनं मुक्त झाली पाहिजे. तिकडे तमिळनाडूमध्ये एक तमिळनाडू करताचा वेगळा कायदा आहे हिंदू मंदिरांवर नियंत्रणाचा. आणि जे काही तमिळनाडूचं राजकारण, त्यातलं विशेषतः DMK, द्रविड मुन्नेत्र कळघमचं, सरळ सरळ हिंदू विरोधी आहे, सरळ सरळ धर्मांतरणाला चालना देणार आहे, आणि मुसलमान आणि ख्रिश्चन या दोन्हीला तिथे चालना आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये जर आपल्या दलित किंवा आदिवासी बांधवांनी जर धर्मांतरण केलं तर या 2 राज्यांमध्ये तरी त्यांना राखीव जागांचा फायदा आहे. म्हणजे आधी हे मुल्ला मौलवी किंवा वेगवेगळे बिशप ख्रिश्चन हिंदू धर्मावर टीका करणार, ती वेडीवाकडी करणार, ती काय अभ्यासपूर्ण वगैरे नाही, पण त्याच्या जातींच्या आधारे वाटून तुम्हाला दलितांवर हिंदूंनी कसे अत्याचार केलेत आणि तुमचा मुक्तीचा मार्ग जीसस दाखवेल तुम्हाला, म्हणून कन्व्हर्ट व्हायचं. आणि तरी राखीव जागांचा मात्र फायदा पाहिजे. आणि या 2 राज्यांनी तसे कायदे केलेत. हा मुद्दा आता सुप्रीम कोर्टामध्ये देशाच्या पातळीला पेंडिंग आहे. आणि ते तर तुम्ही सोडा, आता काँग्रेस सकट काही राज्यांमधले काही प्रादेशिक पक्ष मुस्लिमांना राखीव जागा देण्याची भाषा करायला लागले. ती घटना विरोधी आहे. अनेकदा आपल्या मनातनं निसटतं की देशाची जेव्हा राज्यघटना तयार होत होती तेव्हा धर्माच्या आधारावर राखीव जागा होत्या,
मुस्लिमांना वेगळ्या राखीव जागा होत्या, आपल्या घटना समितीने विचार करून एकमताने 292 विरुद्ध 0 एकमताने धर्माच्या आधारावरच्या राखीव जागा रद्द केल्या. असलेल्या धर्माच्या आधारावरच्या राखीव जागा रद्द केल्या. कारण की धडा हा होता की ते इंग्रजांची खुनशी नीती आणि त्याला ते सर सय्यद अहमद खान अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक त्यांच्यापासून ते या मोहम्मद अली जिनापर्यंत यांना ब्रिटिशांची फूस आणि मुस्लिम अलगाववादाची जोपासना आणि पार आधी राखीव जागा की मुसलमानांना वेगळ्या राखीव जागा द्या, त्या 1909च्या मॉर्लेमेंटो सुधारण्यात आल्या आणि ती रेषा गेली फाळणीपर्यंत. आपल्या घटना समितीने तो धडा घेतलाय. म्हणून असलेल्या धर्माच्या आधारावरच्या राखीव जागा रद्द केल्या. राज्य घटनेला धर्माच्या आधारावर राखीव जागांना परवानगी नाही. पण पुन्हा काही राजकीय पक्ष त्यांच्या अत्यंत संकुचित स्वार्थासाठी, पण ज्या स्वार्थापायी देशाचं वाटोळ होणार आहे, संस्कृतीचं वाटोळ होणार आहे, नवे नवे लोकशाहीचं सुद्धा वाटोळ होणार आहे, पण ते मतांच्या राजकारणासाठी हे उचलून धरायचा प्रयत्न करतायत की धर्माच्या आधारावर जणू राजकारण, धर्माच्या आधारावर राखीव जागा असायला पाहिजे. मी तामिळनाडूतलं सांगत होतो की हिंदू मंदिरांवर त्या सरकारचं नियंत्रण आहे आणि सरकार काहीही करत नाही. त्या मंदिरांचं व्यवस्थापन, त्याचं पावित्र्य, त्याची आपल्या धर्मशास्त्रानुसार जर पूजांच्या वेळा आहेत यातलं काहीही करत नाही. पण चर्च आणि मशिदींना मात्र सरकारी तिजोरीतून पैसे दिले जातात. आणि अशी तमिळनाडूत 11,000 पेक्षा जास्ती मंदिर आहेत. तमिळ भूमी भरतभूमीच आहे. पण त्या तमिळनाडूचा मुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणतो की सनातन म्हणजे एक डेंग्यू सारखा व्हायरस आहे, तो खतम केला पाहिजे. हे वाक्य काँग्रेसला चालतं. राहुल गांधींनी सुद्धा जेव्हा भारत जोडो यात्रा काढली त्याही वेळेला मी एक साधा प्रश्न विचारला होता की कोणता भारत जोडायचा आहे. पहिली गोष्ट, तुम्ही भारत मानता का? कारण हा राहुल गांधी तिकडे केम्ब्रिज विद्यापीठात जाऊन एका कार्यक्रमात म्हणतो भारत एक राष्ट्र नाहीच आहे म्हणतो. त्याच्या क्लिप आहेत आणि काही मी मंच बोलत नाही, एकही वाक्य मी मंच बोलत नाही. केम्ब्रिजचा कार्यक्रम आहे, त्याच्याशी बोलणारी महिला पत्रकार तिकडे बसलेली आहे आणि हा सांगतोय तिथं शांत बसून, इंडिया इज नॉट अ स्टेट, इंडिया इज नॉट अ नेशन, इट इज ओनली अ युनियन ऑफ स्टेट्स. कारण त्यांनी राज्यघटनेचं कलम 1 त्यांनी तरी वाचलं असेल का नाही मला शंकाच आहे. ज्यांनी सांगितलं त्यांनी त्याला फक्त ते कलम 1च सांगितलं. कलम 1चे प्रत्यक्ष शब्द आहेत, इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट. म्हणून राहुल गांधी म्हणतो भारत एक राष्ट्र नाहीच आहे. त्याच्या दुर्दैवाने UPSCचा अभ्यास करून क्लिअर झालेला एक अधिकारी तिथं बसला होता समोर. त्यांनी राहुल गांधीचं बोलणं झाल्यावर हात वर केला, उभा राहिला आणि बोट दाखवून म्हणाला की तुम्ही म्हणालात इंडिया इज नॉट अ नेशन, तुम्ही जर एक पान मागे गेला असतात, म्हणजे जो सरनामा आपण सगळे म्हटलो त्यामध्ये भारताचा उल्लेख राष्ट्र असा आहे, इंग्लिश असेल तर नेशन असा आहे. पण राहुल गांधीला वाचता येतं का नाही आपल्याला माहिती नाही. आपण तर मगाशी सरनामा म्हणला तेव्हा मला वाटलं की राहुल गांधीलाही बोलवायला पाहिजे होतं की ये इथे तुझा विमानाचा खर्चही करतो वाटल्यास. आणि मी चाणक्य मंडलच्या वतीने तर त्याला कधीच परवानगी दिली की फी न घेता तुला चाणक्यत राज्यघटना शिकवतो, हवं तर आणखी 5 रुपये 75 पैसे मी देतो तुला. पण देशाच्या एका मुख्य पक्षाचा नेता म्हणतो भारत हे राष्ट्रच नाही, तो कोणत्या संविधानाबद्दल बोलतोय? आणि नौटंकी काय पहा तुम्ही की तो असं ते एक हातात धरून, तेही त्याला कोणीतरी दिलेलंच असं किसीने थमा दिया, ते घेऊन असं ते दाखवत राज्यघटनेचं संरक्षण करायचंय. पहिलं त्याला जागोजाग विचारलं पाहिजे की एक तर मानतो का सांग ना राज्यघटना, संरक्षण आम्हाला करायचंय, आम्हाला राज्यघटनेचा अभिमान आहे, आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा नुसता अभिमान काय आहे. मी तुम्हाला मित्र विचारपूर्वक शब्द सांगतोय की आंबेडकर नाव जरी निघालं किंवा विचार मनात आला तरी माझ्या मनातल्या भावनेचं नाव आहे कृतज्ञता. हा माझा शब्द आहे, माझ्या मनात कृतज्ञता येते. राहुल गांधी, त्यांचा पक्ष काँग्रेस, त्यांची ती काय जी इंडिया अलायन्स आघाडी आहे तिला विचारायला पाहिजे की हे तुम्हाला मान्य आहे का हे सांगा ना.
की तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणतो की सनातन हा एक डेंग्यू सारखा व्हायरस आहे, तो चिरडून काढला पाहिजे. कर्नाटकातला एक खासदार काँग्रेसचा लोकसभेत उभं राहून म्हणतो की कर्नाटकला अमुक अमुक निधी केंद्र मुद्दाम देत नाहीये, मग आम्हाला देशापासून वेगळं व्हायची भाषा करायला लागेल. खरं म्हणजे त्याला तिथेच अटक पण व्हायला पाहिजे आणि त्याची खासदारकी पण रद्द व्हायला पाहिजे या वाक्याबद्दल. आणि काँग्रेसला ते चालतं. ह्याचा कधी काँग्रेसने खुलासा केलाय का? तर कुठल्या राष्ट्राबद्दल बोलतोयस? तुम्ही जर राष्ट्र मानतच नाही तर कोणत्या राष्ट्राबद्दल बोलतोयस? आणि संविधानाच्या रक्षणामध्ये तर एक ओळीचा प्रचंड मोठा मुद्दा सारांश रूपाने सांगतोय. या देशाची राज्यघटना तयार होताना जिथे जिथे घटना समितीने आंबेडकरांचं ऐकलंय तिथे देशाचं भलं झालेलं आहे, आणि जिथे जिथे ऐकलं नाही तिथे तिथे देशाला त्रास झालाय आणि आपण तो अजूनही सोसतो आहोत. मी वेळेअभावी 2च उदाहरणं सांगून माझ्या वेळेवरच्या मर्यादेमुळे थोडा शेवटाकडे येणार आहे. आंबेडकरांचा कलम 370 विरोध होता, कट्टर विरोध होता, टोकाचा विरोध होता. एकही वाक्य माझ्या मनचं नाहीये. सगळ्याला दस्तावेज आणि मूळचे कागदपत्री पुरावे. जम्मू काश्मीरला स्वतंत्र वेगळा दर्जा देणारा कलम 370 आणि नंतर राष्ट्राध्यक्षांच्या संमतीने 35A राज्यघटनेमध्ये घुसडण्यात आलं. आंबेडकरांचा घटना तयार होताना कलम 370 कट्टर विरोध होता. तो विरोध एवढा टोकाचा होता की त्यांनी या कलमाचं ड्राफ्टिंग करायला सुद्धा नकार दिला. आंबेडकर कायद्याचे आणि जगातल्या सर्व राज्यघटनेचा बाप माणूस, सर्वार्थाने महामानव, ज्ञानसूर्य. जगातल्या राज्यघटना, कायदे, अर्थव्यवस्था सगळा अभ्यास कोळून प्यालेला. ते सांगतायत की तुम्ही अशी एका वेगळ्या राज्याला वेगळी वर्तणूक देणारा करू नका, तो देशाच्या एकात्मतेला धोका ठरेल. पण जे अल्पसंख्याकांचा अनुनय म्हणजे सेक्युलरवाद, या नावाखाली तेव्हापासून आजपर्यंत जे चालू आहे त्याचाच आविष्कार म्हणजे जम्मू काश्मीरला वेगळा स्पेशल दर्जा देणारं कलम 370. आंबेडकरांनी त्याचा मसुदाही लिहायला नकार दिला. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ते म्हणाले माझ्याच्याने हे होणार नाही, मी करणार नाही. तर नेहरूंच्या विश्वासातले गोपाल स्वामी अय्यंगार यांना सांगण्यात आलं की मग आता ह्याचं ड्राफ्टिंग तुम्ही करा. आणि आंबेडकरांचा किती टोकाचा बहिष्कार होता. तर ज्या दिवशी घटना समितीमध्ये हे कलम 370 चर्चेला आलं त्या दिवशी आंबेडकर अनुपस्थित राहिले. दिल्लीत होते बरं का, ते आदल्या दिवशीच्या सत्राला होते, पण उद्या 370 आणि तुम्ही जम्मू काश्मीरला. तर आंबेडकर म्हणाले नाही उपस्थित राहणार आहे, नाही उपस्थित राहणार आहे. आंबेडकरांचं मूळचं वाक्य ते इंग्लिश मधलं, द कंट्री विल रू द डे, की दीर्घकाळ देशाला ह्याच्याकरता रडावं लागेल. कलम 370 संविधानाचं रक्षण कोणी केलं? 5 ऑगस्ट 2019 ज्यांनी ते कलम खतम केलं त्यांनी केलं संविधानाचं रक्षण. धोका ज्यांनी ते कलम आणलं, टिकवलं, त्यापायी फुटीरतावादी मागण्या देशात वाढत होत्या ठिकठिकाणी. विसरू नको यात की एके वेळी पंजाबनी केली होती मागणी की आम्हाला पण कलम 370 पाहिजे. कम्युनिस्टांचं राज्य असताना बंगालनी केली होती. म्हणजे देशाला फोडण्याची ही योजना आहे घटनेच्या नावाखाली, घटनेच्या बुरख्या आड, पण प्रत्यक्ष ही देशाला फोडण्याची, तोडण्याची योजना आहे. आणि असे 2 शब्द सेक्युलर आणि सोशलिस्ट. लक्षात घ्या मित्रहो की आपण आपलं कर्तव्य म्हणून उभं राहिलो आणि बोललो आपण, कारण आपली या देशावर निष्ठा आहे. आणि आपण त्या सरनाम्यातले 5 शब्द आपण म्हणलो, कोणी मी म्हणणारच नाही, नाहीतर काही वेळा हे दृश्य दिसतात की राष्ट्रगीत म्हणणारच नाही. नाही वंदे मातरम काय घेऊन बसलाय? जनगण मन सुद्धा नाही म्हणणार. आम्ही फक्त एक अल्लाची इबादत करतो, आम्ही तिरंग्याचाही सन्मान नाही राखणार, आम्ही भारताला भारत माता नाही म्हणणार. मी अशांना सांगत आलोय भारतभर की आम्ही म्हणतो बुवा, आम्ही भारताला भारत माता म्हणतो, आम्ही आईला आई आणि बापाला बाप म्हणणारी लोक आहोत. तू म्हणायचं का नाही ठरव, पण ते म्हणण्यासाठी आधी तुला बाप कोण हे तरी माहिती पाहिजे. पण चुकीच्या विकृत समजुती आणि त्याचं म्हणे संविधानाच्या नावाखाली समर्थन. आपण सगळे ते शब्द जे 5 ज्याच्यात भारताचं वर्णन आहे,
सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक. हा, पण 26 नोव्हेंबर 1949च्या राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन शब्द नव्हते. ते 42व्या घटना दुरुस्तीमध्ये घुसडले 1976 साली. आणि मग कसे घुसडले पहिलं हे सांगतो की घटना समितीने ह्या दोन शब्दांची साधक बाधक चर्चा करून ठरवलंय की हे घ्यायचे नाहीत राज्यघटनेत. आंबेडकरांचं सुद्धा मत हे सांगते मी दोन्ही शब्दांवर की हे घ्यायचे नाहीत. पण इंदिराजींनी आधी त्यांच्या सत्तेच्या रक्षणासाठी की अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेलेला, आता तुम्ही पंतप्रधान पदावर खरं राहू शकत नाही, पण त्यांनी 25 जून 1976च्या रात्री आणीबाणी लागू केली. संविधान तेव्हा धोक्यात होतं. राज्यघटना गुंडाळून ठेवली. सगळे विरोधी पक्ष, विरोधी नेते, विरोधी संघटना संघासकट त्याच्यावर बंदी घालून त्याच्या प्रमुखांना टाकलं तुरुंगात. म्हणजे जेव्हा लोकसभा पण नव्हती, अधिवेशन पण होत नव्हतं, त्यावेळी यांनी 42वी घटना दुरुस्ती केली आणि हे दोन शब्द आणले. आणि आज या शब्दांच्या नावाने गळे काढणारे दावा करतायत की आम्ही लोकशाहीच्या नावाने गळा काढतो. त्यांचा लाडका शब्द अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आणि रडत असतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे. मला तर यातली तरी विसंगती त्यांना कळते का मला माहिती नाही की अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे, अशा त्यांच्या सर्वत्र सभा होत आहेत. हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना मग? आणि त्यांना ते म्हणण्याबद्दल कोणी अटक करताय का, तुरुंगात टाकताय का? उलट झालंय काय, तथाकथित दावा लेफ्टिस्ट जे स्वतःला पुरोगामी म्हणवत आहेत, माझं म्हणणे ते अजिबातच नाहीयेत पुरोगामी. पुरो म्हणजे पुढे जाणारे अजिबात नाहीयेत, पण ते स्वतःला म्हणवत आहेत. आणि स्वतःच जे वैचारिक वर्णन सेक्युलर सोशलिस्ट करतील त्यांचा आता गेल्या अनेक वर्षांमध्ये पराभव होतो आहे. आणि तो लोकशाही मार्गाने, मतपेटीद्वारा, शांततामय मार्गाने, आणि भारताच्या लोकशाहीवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. ते हारतायत. आपण कसे काय हरतो असं त्यांना सुधरत नाहीये. मग ते म्हणतात लोकशाही धोक्यात आहे. त्यांनी शब्द शोधून काढला मेजॉरिटेरियन डेमोक्रेसी, की बहुसंख्याकांची लोकशाही. म्हणजे मग मुस्लिमांनी मुस्लिम म्हणून एक गठ्ठा मतदान केलं तर तो सेक्युलरवाद. पण तो धोका लक्षात आला म्हणून जर हिंदू समाजही म्हणला की ठीक आहे आम्ही पण शांततामय मार्गाने मतपेटीद्वारा, की लगेच तो जातीयतावाद. हे ढोंग कुठलं आहे? आणि संविधान धोक्यात केव्हा होतं याचं उत्तर आहे धोक्यात नाही, खतमच होतं 25 जून 1975 ते 23 मार्च 1977. या काळात संविधान धोक्यात होतं, आता नाही. उलटे हे जे दोन शब्द घातले, मी वेळाभावी त्यातल्या एकाचाच आता खुलासा सांगून शेवटाकडे येतो. मी तुम्हाला एवढं सांगतो की स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताची जी आर्थिक धोरणं अभिप्रेत होती, हे सांगतो अभ्यास करून की त्या धोरणांचं वर्णन करता येईल समाजवादी धोरणं. आंबेडकरांना अभिप्रेत होती की अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण पाहिजे. इथपर्यंत आहे की आंबेडकरांना तर शेतीचं राष्ट्रीयकरण केलेलं होतं, की खासगी मालकी नाही. तरी आंबेडकरांपाशी ही विजन होती. आता मी शब्द सांगतोय त्यांचे की त्यांनी घटनेत आणि त्यातल्या सरनाम्यामध्ये हे सेक्युलर आणि सोशलिस्ट, आता त्यातला मी शब्द सोशलिस्ट बद्दल सांगतोय, नको का म्हटले होते, रेकॉर्ड आहे ह्याचं. ते म्हणाले होते की हे काळानुसार असलेलं आत्ताचं आर्थिक धोरण आहे. आंबेडकर म्हणाले उद्या काळ बदलू शकतो, त्यानुसार आर्थिक धोरणं सुद्धा बदलू शकतात. आपण राज्यघटनेत हा शब्द घालून भविष्यातल्या पिढ्यांना बांधून घालायला नको. केवढी मोठी दूरदृष्टी आहे पहा तुम्ही. की म्हणायचं तर स्वतःचा विचार किंवा त्यांना अभिप्रेत आर्थिक धोरणं जरूर त्यावेळी समाजवादी होती, पण आंबेडकरांचं आकलन होतं की आता समाजवादी आर्थिक धोरणं ही काळाची, देशाची गरज आहे. पण त्यांना कळत होतं की ते उद्या बदलू शकेल. मग 1991 मध्ये बदललंच ना ते. मग भारताने तेव्हापासून LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन ही धोरणं स्वीकारलीच ना. पण 42व्या घटना दुरुस्तीने ते आपल्यावर लादले आणि अजूनही काय त्यातनं आपण खऱ्या अर्थाने बाहेर पडलेलो नाही. तेव्हा
राज्यघटना त्याच्या नावाने गळा काढणाऱ्यांमुळे धोक्यात आहे. उलट राज्यघटनेचं रक्षण आपण करतो. माझ्या मनामध्ये एक फार लहानपणी ऐकलेली एक छान गोष्ट येत राहते माझ्या मनात, की दोन स्त्रियांमध्ये भांडण लागलं की हे बाळ कोणाचं, एक लहान बाळ, आणि दोघी म्हणायला लागल्या की हे माझं बाळ आहे. तर आता त्याचा ज्या न्यायाधीशाला निकाल करायचा होता, जमले ते साक्षी पुरावे काय ते पण काय नाही, सगळे समान साक्षी पुरावे की दिसतंय. मग तो न्यायाधीश म्हणाला की बुवा मला कायद्याने तर आता काही उपायच नाहीये, पुरावे सगळे दिसतात ते तुमच्या दोघींचंही हे आहे, तेव्हा माझ्यापासचं एकमेव आहे की निम्म निम्म घ्या. हा, तर पटकन त्यातली एक स्त्री म्हणाली नाही नको नको, मग तिला देऊन टाका ते पूर्ण. खरी आई कोण सांगा मला? भारत माता आपली खरी आई आहे आणि संविधानचे खरे रक्षक आपण आहोत. हा जो खोटा प्रचार आहे तोही मोडून काढून आता आधी 20 नोव्हेंबरला, आणि तरी आपलं 20 नोव्हेंबरला काम संपत नाही. माझं म्हणणे आपलं 20 नोव्हेंबरला काम सुरू होतं की या राज्याचे आणि उद्या देशाचे सुद्धा योग्य राज्यकर्ते जे राष्ट्रवादी असतील, ज्यांचा या देशामध्ये जी हजारो वर्ष एक अखंड संस्कृती नांदत आली, काळानुसार ती बदलते, नवरूप धारण करते, पण आत्मा टिकवते, हे वैशिष्ट्य जिच्याकडे आहे, विविधतेचं जी स्वागत करते, विविधतेचा सन्मान करते, कारण की आपल्याला वेदापासून वर्तमान काळापर्यंत कळलंय की ती विविधता फक्त बाह्य आविष्काराची आहे, अंतरी आपण सगळे एक आहोत. ते जे एकात्म राष्ट्र आहे त्या राष्ट्रासाठीचं पहिलं आपलं काम आधी मतदान, आणि तरी त्याही नंतर राज्यकर्ते योग्य लाईनीवर राहून देश आणि महाराष्ट्राला चांगल्या रस्त्यावर नेतील, यासाठी आपण सगळे मनापासून व्रत घेऊयात आणि तसे वागूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.